पुरुषोत्तमाचं मंदिर बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यामध्ये आहे, तेही पुरुषोत्तमपुरी या गावामध्ये। आज आपण या पुरुषोत्तमपुरी गावामध्ये आलेलो आहोत आणि भक्तांशी चर्चा करणार आहोत। या मंदिराची खासियत काय आहे आणि काय भाविक भक्त या दर्शनासाठी कशा कुठून येतात, काय सांगाल आपण या संदर्भात? प्रथम मी माझं नाव सांगतो। मी गजानन आनंदराव गोळेकर, राहणार पुरुषोत्तमपुरी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड। हे मंदिराची आख्यायी अशी आहे की पूर्वी ह्या ठिकाणी शार्दूल नावाचा राक्षस इथलच्या पंचकृषीमध्ये दैत्य माणूस असा ऋषीमुनींना त्रास देत होता। तर सर्व देवांनी एक बैठक घेऊन हे महिन्याचं महत्त्व असं सांगितलं की पुरुषोत्तमाला की इथं तुम्हाला जन्म घ्यावा लागेल किंवा इथं तुम्हाला यावं लागेल। तर तशा निमित्तानं पुरुषोत्तमाने इथं जन्म घेऊन किंवा त्यांनी इथं येऊन त्या राक्षसाचा वध केला। आणि इथं बाजूलाच एक गोदावरी नदी आहे आमच्या पुरुषोत्तमाच्या मंदिराच्या खालच्या साईडलाच। तर त्या गोदावरीमध्ये त्यांनी विष्णूचक्र जे सुदर्शन चक्र होतं त्यांनी त्या पात्रामध्ये धुतलं। आणि राहिला विषय, मंदिराचं काम चालू आहे, जीर्णोद्धाराचं काम चालू आहे, बऱ्यापैकी झालेलं आहे। आणि गेल्या अधिक महिन्यामध्ये म्हणजे गेल्या वर्षी मागच्या 3 वर्षाखाली ह्या सेडमध्ये अधिक महिना झाला होता आणि हे पण ह्याच्यातच झाला आहे। कारण ही मूर्ती इथं सध्या बसवलेली आहे। आता पुढच्या 3 वर्षापर्यंत मंदिरामध्ये जाईल, पुढच्या धोंड्याच्या महिन्यामध्ये। ह्या महिन्याचं महत्त्व असं आहे की जावयाला भरपूर लोक धोंड्याला बोलवतात, ह्या देवाला धोंडे वाहतात, 33 धोंडे वाहतात, बताशे वाहतात, असं भरपूर काही आहे मंदिराच्या बाबतीमध्ये। या मंदिराच्या दर्शनासाठी देशातून कुठून नागरिक येतात, भक्त येतात? खूप लांबून कर्नाटक, आंध्र प्रदेश असे म्हणजे अदर कंट्रीमधून भरपूर लोक येतात, जेणेकरून त्यांची काहींची भाषा पण कळत नाही आपल्याला, अशा बाहेरचे लोक ह्या ठिकाणी दर्शनासाठी येतात। आणि बऱ्यापैकी ट्रस्टच्या माध्यमातून सगळं नियोजन व्यवस्थित चालू आहे। आत्तापर्यंत कोणती काही म्हणजे गोष्ट घडलेली नाही आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे। प्रशासनाची पण मदत आहे आम्हाला, पोलीस प्रशासन पण खूप मदत करतं, बाकी पण सगळे गावकरी पण आम्हाला भरपूर मदत करतात। सगळ्यांच्या वतीनं म्हणजे व्यवस्थित चालू आहे सगळं। खरोखरच आता जे विश्वस्त आहेत यांनी सांगितलं की या ठिकाणी देशभरातूनच नव्हे तर अख्ख्या जगातून या ठिकाणी नागरिक दर्शनासाठी भाविक भक्त येतात आणि त्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे, असंही देखील या ठिकाणी गेलेलं आहे। आणि दर्शनासाठी जे लोक येतात त्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं, जे की प्रशासन असेल किंवा इथलचे स्थानिक विश्वस्त मंडळी असेल यांच्या माध्यमातून व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे। लोकप्रकाश मराठीसाठी राजरतन डोंगरे।